जालन्याचे भाग्यविधाता आदरणीय माजी मंत्री रावसाहेबजी दानवे यांचा वाढदिवस 18 तारखेला आहे। आमचे सभापती सौ संध्याताई देठेने आज त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी रोग निदान शिबिर ठेवलंय आणि हा 18 पासून आता आज उद्घाटन झाला, पण पूर्ण 10 दिवस हा प्रोग्राम जाणार आहे आणि त्याची तयारी आम्ही करणार आहे। खरं तर आम्हाला त्यांना बर्थडे गिफ्ट द्यायचं आहे। आता गिफ्ट कशा प्रकारचे द्यायचं आम्ही ठरविलेलं आहे की जालनेकरांना रोज पाणी देण्याचा व्यवस्था महानगरपालिका सन्मान्य रावसाहेबजी दानवे यांच्या नेतृत्वात आम्ही करत आहे आणि लवकरच ते काम 2 या 3 महिन्यात करणार आहे आणि सही म्हणजे रिअल वाढदिवस त्यांचा ज्या दिवशी रोज पाणी येईल त्या दिवशी होईल असं मी आणि आमच्या सर्व सहकार्यांनी ठरविलेलं आहे। माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या प्रभागाच्या नगरसेविका संध्याताई देठे यांनी सर्वरोग निदान शिबिर ठेवलेलं आहे। परंतु आपले सर्वांचे माजी आमदार कल्लाजी गोरंट्याल साहेब यांनी सांगितलं की रावसाहेब पाटील दानवे दादा यांना खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर जालनेकरांना दररोज पाणी ज्या दिवशी मिळेल खऱ्या अर्थानं शुभेच्छा त्या दिवशी दिल्यासारखं आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटेल। आज अतिशय गोरगरीब जनतेसाठी त्यांनी हे म्हणजे सर्वरोग निदान शिबिर आयोजित केलं, त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या शिबिरासाठी आमच्या महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश भैया राऊत आणि सौ संध्या संजयजी देठे आणि आपले सन्माननीय माजी आमदार कैलाजी गोरंट्याल साहेब यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं आणि अतिशय चांगला प्रतिसाद ओजेस हॉस्पिटलच्या माध्यमातून हे संपूर्ण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। निश्चित याचा मला मनस्वी आनंद आहे की दादांना सुद्धा अपेक्षित आहे की झाडं लावा, सर्वरोग निदान शिबिर आयोजित करा आणि रक्तदान शिबिर घ्या। अशा पद्धतीने माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे, त्याचाच एक भाग म्हणजे सर्वरोग निदान शिबिर। नमस्कार। येणाऱ्या 18 तारखेला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आज आपण ओजेस हॉस्पिटल आणि रुक्मिणी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर, आपण तपासणी आणि मोफत औषध असा कार्यक्रम आज घेतलेला आहे आणि साठेनगर भागामध्ये सर्व गोरगरीब जनतेला याचा लाभ व्हावा याच्यासाठी आपण साठेनगर मध्ये घेतलेला आहे। आणि ज्या ज्या लोकांना आता एक मुलगी आहे तिचं ऑपरेशनचं सुद्धा आपण शब्द दिलेला आहे आणि नुसतं शब्दच दिलेला नाहीये तर ते आपण पूर्ण करून तिचा हात एकदम व्यवस्थित करणार आहोत। आणि मी म्हणेल तिचा हात जरी व्यवस्थित झाला, अजून 2-4 लोकांचे जरी असे मोठमोठे ऑपरेशन झाले तर मी म्हणेल हे आरोग्य शिबिर सार्थकी लागेल आणि नक्कीच मी शेवटपर्यंत जोपर्यंत ते व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी तिच्या सोबत आहे आणि आम्ही सगळे नेते जेवढाही तिचा खर्च लागेल तेवढा खर्च आम्ही सगळेजण तयार करून सगळे व्यवस्थित करणार आहोत। आणि ओजेस हॉस्पिटलचे डॉक्टर लाखे सर असतील, तोर सर असतील, थोरात सर असतील, यांचे सगळ्यांचे आणि त्यांच्या ओजेस हॉस्पिटलच्या टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करते। आज सुट्टी असूनही त्यांनी दादाच्या वाढदिवसाला शिबिर घेण्यासाठी वेळ दिला, म्हणून मी परत एकदा ओजेस हॉस्पिटलचे आभार मानते। धन्यवाद, थँक्यू। आतापर्यंत 75 लोकांची म्हणजे नोंदणी झालेली आहे आणि अजून 75 लोकांची नोंदणी होईल आणि आपण बघता आहात गोरगरीब जनतेचे इथं तपासणी चालू आहे आणि औषध ही त्यांना मिळत आहे।